आज की नाही सगळ्यांना वडापावची भजनची क्रेविंग होत होती. तर मी म्हटलं वडापाव बिडापाव काही नाही, ते अनहेल्दी असतं. मी मस्तपैकी हेल्दी झुणका भाकरी करून देते तुम्हाला. तर आता ही घेतली झुणक्याची तयारी. त्याच्यामध्ये भरपूर कांदा, भरपूर लसूण असं टाकून मस्तपैकी आणि फक्त तिखट आणि मिठावरच बरं का, असा छान असा झुणका तयार केला. हे बेसनाचं पीठ इथे मी भाजून घेते आधीच, पाणी न टाकता, म्हणजे कच्चेपणा लवकर निघून जातो. आता हे छान भाजून घेतल्यावर मी त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकणार, म्हणजे कन्सिस्टन्सी मला हवी तशी ॲडजस्ट करणार. आणि हे झाल्यावर आम्ही काय केलं, त्याच्यात मस्तपैकी कोथिंबीर भुरभुरली आणि आता ही आहे छानपैकी ठेच्याची तयारी. आणि मस्त मग त्याच्यामध्ये पण भरपूर कांदा, मिरची, मीठ, जिरे आणि हे आपलं मराठमोळं ताट तयार. आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी इटिंग आणि हॅपी रेन्स.